बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये 12 मार्चला सुनावणी होणार आहे आणि बीडमधील केस सत्र न्यायालयामध्ये प्रकरणाची एकत्रित सुनावणी घेतली जाईल। हत्या, अपहरण, अॅट्रॉसिटी आणि खंडणी प्रकरणाची एकत्रित सुनावणी होणार आहे। विशेष मकोका कोर्टाकडून प्रकरण बीडच्या केस कोर्टाकडे वर्ग करण्यात आलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याचं सीआयडीनं कोर्टामध्ये दाखल केलेल्या दोषारोप पत्रामध्ये म्हटलेलं आहे, तसा दावा केलेला आहे। दोषारोप पत्रामध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेसह 8 आरोपींची नावं आहेत। त्यामुळे आता केस न्यायालयामध्ये जी सुनावणी पार पडेल त्याकडे विशेष लक्ष आपलं सुद्धा असणार आहे। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उदय, सीआयडीनं दाखल केलेलं दोषारोप पत्र त्याच्यामध्ये वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याचं म्हटलं जाणं, 8 आरोपींची नावं स्पष्टपणे त्याच्यात नमूद होणं, यानंतर आता केस न्यायालयामध्ये होणाऱ्या सुनावणीमध्ये काय नेमकं पाहायला मिळू शकतं? रिद्धी, गेल्या 80 दिवस सीआयडी असेल, एसआयटी असेल यांनी तपास करून दोषारोपपत्र तयार केलं आणि 1400 पेक्षा जास्त पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आलं होतं। यानंतर आता न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली असून आता येत्या 12 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी केज येथील न्यायालयात होणार आहे। विशेष मकोका न्यायालयासमोर होणार आहे। या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागणार आहे, कारण 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। अपहरण करून ही हत्या झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला गेला होता आणि आता त्यानंतर हा तपास पूर्ण झालाय आणि आता पहिली सुनावणी या प्रकरणाची 12 मार्च रोजी होणार आहे। त्यामुळे आता या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलंय। या सुनावणीत कशा पद्धतीने दोन्ही बाजूनी युक्तिवाद होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 8 मुख्य आरोपी कोण कोण आहेत बघूयात। वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले ही आरोपींची क्रमवारी आहे। 1 नंबरचा आरोपी वाल्मिक कराडला ठरवलेला आहे। विष्णू चाटे 2 नंबरचा आरोपी आहे। त्याचबरोबर प्रतीक घुले 4 नंबरचा आरोपी आहे। जयराम चाटे याला 5 नंबरचा आरोपी केलं गेलंय। सुधीर सांगळे हा 6 नंबरचा आरोपी आहे। सिद्धार्थ सोनवणे 7 नंबरचा आरोपी आहे आणि कृष्णा आंधळे हा 8 नंबरचा फरार आरोपी आहे। अजूनही कृष्णा आंधळे पोलिसांच्या ताब्यात आला नाहीये, तो फरार आहे। मात्र कुणाकुणावर मकोका लावला गेलेला आहे हे आपण सध्या पाहतोय। या सगळ्या प्रकरणातल्या 8 आरोपींची नावं आपण पाहिली।